म्हणूनच इंग्रजी वाचन शिकण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आई वडील वगैरे आणि माझे शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, इंग्रजी वाचन कुठून शिकवायला पाहिजे, त्याची पहिली पायरी काय, कसं शिकवायला पाहिजे हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी. चला तर मग बघूया इंग्रजी वाचनाची पहिली पायरी कोणती, वाचन कुठून सुरू करायला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने मुलांना वाचन शिकवलं पाहिजे. सो बघा, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या मिशन महाराष्ट्र इंग्रजी या आपल्या महत्त्वाच्या मिशन मध्ये. अर्थात आपण सुरुवात शून्यापासून करतोय, कारण महाराष्ट्र मिशन आहे. ज्यांना ज्यांना आपल्याला कमीत कमी इंग्रजी साक्षर आणि जास्तीत जास्त इंग्रजी स्पीकर बनवायचं आहे आपल्याला. सो या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो तुम्ही सर्वजण जे कोणी स्वतः शिकणारे आहेत आणि जे इतरांना शिकवू इच्छिणारे आहेत त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ. तर बघा, तसं तर सर्वांना माहिती असतं इंग्रजी वाचन कोणत्या पद्धतीने शिकवायला हवं, पण तरी पण मी एक छोटीशी वेगळी अशा प्रकारची पद्धत तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बघा, सुरुवातीला आपण पाहूया की वाचनाच्या महत्त्वाच्या स्टेप्स कोणत्या आहेत. तर वाचन शिकत असताना सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला सगळ्यात पहिले उच्चार शिकावे लागतात. सो हे सगळ्यांना माहिती आहे. उच्चार तुम्ही शिकले असाल, जसं की बी एबीसीडी मधले जे आपले ए पासून झेड पर्यंतचे 26 अल्फाबेट्स आहेत. या 26 अल्फाबेट्स मध्ये आपण पाहतो की ह्या प्रत्येक अक्षराला, प्रत्येक लेटरला एक विशिष्ट असा उच्चार असतो. जसं की बी ला ब, डी ला ड, एम असेल तर एम ला म, अशा प्रकारे सगळे उच्चार आहेत. तर आज आपण हे सगळे उच्चाराच्या मदतीनं आपण ह्याचं वाचन, विशेष करून ए चे शब्द जर असतील आणि त्याचा उच्चार जर ॲ असेल तर याचे आपण वाचन कसं करायचं हे मी आज सांगणार आहे. तर बघा, पहिले तर तुम्हाला उच्चार शिकायचे आहेत. सो तुम्हाला उच्चार पाठ असतील. आता दुसरी स्टेप कोणती असते, तर दुसरी स्टेप आहे वाचा आणि लिहा. सो वाचनाची जी मेथड सांगणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही वाचन करा आणि त्याच पद्धतीनं ते लिहून सुद्धा काढायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे, दुसरी स्टेप आहे पुढची, की साईट वर्ड्स महत्वाचे असतात. ते कोणते आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे. आणि लहान छोटे छोटे पॅरेग्राफ आपल्याला वाचन करायचे आहेत. त्या उच्चारानुसार आपल्याला एक दोन वाक्यांचे छोटे छोटे पॅरेग्राफ सुद्धा मुलांकडनं वाचन करून घ्यायचे आहे. हे कुठे मिळतील काय नाही, तर तुम्हाला जर आवश्यक असेल तर आपण आपल्या ग्रुपवर सुद्धा ते जरूर देऊ. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथेही तुम्ही ती जॉईन करू शकता. तर बघा, आता सुरुवात करूया आपण. आज ज्यावेळेस आपण इंग्रजीचं वाचन करतो त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की स्वर जे आहेत ते 5 आहेत, ए ई आय ओ आणि यू. ह्या स्वरांच्या मदतीनं आणि जे राहिलेले आहेत ते व्यंजन असतात, तर त्या व्यंजनांच्या मदतीनं आपण इंग्रजी वाचन करत असतो. आता हे इंग्रजी वाचन करताना हा जो ए आहे, तर या ए चा उच्चार जर ॲ असा आला, बघा ए चा उच्चार ॲ आला, तर आपण कशा पद्धतीने वाचन करायचं आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याची विशिष्ट अशी एक स्टेप आहे बघा. तर आता कसं घेणार आहात, तर ए चा उच्चार मी सांगितला ॲ, तर तुम्हाला इथे एक शब्द दिसेल. सो हा शब्द आहे ए इथं आहे. सो ए चा उच्चार इथे होईल ॲ आणि टी. आता कसं आहे, मुलांकडनं घेत असताना किंवा जे बिगिनर्स आहेत त्यांनी सुरुवात करत असताना या स्टेपनीच करा, या स्टेपनी करा, ए टी ॲट. कारण काय, तर आपल्याला उच्चार शिकवायचे आहेत मुलांना. सो उच्चाराने आपल्याला सांगायचं आहे. तुम्ही ह्याला ए म्हणू नका, ह्याला सी म्हणू नका, ठीक आहे. ह्याला सी ए टी कॅट असं म्हणू नका. सो त्याच्या ऐवजी तुम्ही काय म्हणायचं आहे, तर सी चा उच्चार काय आहे क, क, आणि ह्याचा उच्चार आहे ॲट, क ॲट कॅट, ब ॲट बॅट, म ॲट मॅट, र ॲट रॅट. या पद्धतीने तुम्ही वाचणार आहात. वाचताना मुलांना बोट ठेवायला सांगा. स ॲट सॅट, स ॲट सॅट. आता हे झाले ॲट, ॲट फॅमिलीचे शब्द. त्याच्यानंतर आपण दुसरा फॅमिली घेतली आहे ॲप, ॲप फॅमिली. या फॅमिलीचं नाव काय, ॲप. म्हणजे असे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये ॲप शब्द असतील. सो ॲप, तर काय होईल मग हा शब्द, क ॲप, क ॲप कॅप, म ॲप मॅप, ट ॲप टॅप, प ॲट पॅट. राईट. सो याच मेथडनी आपल्याला हे घ्यायचंय. आता याच्या पुढची जी फॅमिली आहे ती आहे ॲग फॅमिली. काय उच्चार करायचा आहे, ॲग. मग कसं वाचाल, म ॲग मॅग, ट ॲग टॅग, स ॲग सॅग, र ॲग रॅग. सो मुलांना हे दाखवा की ही ए जी फॅमिली आहे, ह्याला आपण ॲग वाचणार आहोत. सो हे अंडरलाईन करायला लावा मुलांना अशा पद्धतीनं. त्यावेळेस ॲप फॅमिली घ्याल त्यावेळेस मुलांना ॲप ए पी एकत्र अंडरलाईन करायला सांगा.
म्हणजे मुलांना लक्षात येईल की ह्याला आपल्याला ऍप वाचायचं आहे, ह्याला आपल्याला ऍड वाचायचं आहे. तशाच पद्धतीनं आपल्याला ही जी फॅमिली आहे ती फॅमिली आहे एम, 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 ज एम, जॅम, ड एम, डॅम, म एम, मॅम, स एम, सॅम. व्हेरी सिंपल, खूप सहज हे जे आहे ते वाचन तुम्ही करू शकणार आहात. आता इथे दिलेले जे शब्द आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. आपलं जे हे मिशन आहे, मिशन महाराष्ट्र इंग्रजी, याच्यामध्ये सांगितल्या पद्धतीनं तुम्ही कोणत्या गावाहून पाहत आहात हा व्हिडिओ, तुमचं नाव काय आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. तुम्हाला कॅप्टन व्हायला आवडत असेल तर तुम्ही कॅप्टन ची कमेंट जी आहे ती कालच्या व्हिडिओत म्हणजे डे 1 मध्ये जशा पद्धतीने दाखवली, हा डे 2 आहे, डे 1 मध्ये जसं कमेंट करायला सांगितली त्या पद्धतीनं करायचं आहे. आणि हे सगळ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये टाका. ती सगळी उत्तरं जर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकली तर आणि तरच तुम्हाला युट्यूबवर इन्व्हाइट केलं जाईल आणि तुम्हाला युट्यूबवर आमच्या चॅनलवर बोलण्याची संधी मिळेल. ओके, सो कमेंट बॉक्स मध्ये सगळी उत्तरं प्रत्येक व्हिडिओतली, एकाच व्हिडिओतली नाही, प्रत्येक व्हिडिओतली टाकत चला. आता बघूया साईट वर्ड्स काय असतात. ओके, सो साईट वर्ड्स. आता बघा, साईट वर्ड्स हे असे शब्द असतात ना की जे पुन्हा 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 इंग्रजीमध्ये येत असतात आणि हे आपण जर मुलांना त्याचं वाचन कसं करायचं ते जर सांगितलं, लक्षात ठेवायला लावलं, ते 3-4 वेळेस लिहून घ्यायचे. जसं की बघा AND अँड. आता हा या पद्धतीच्या फॅमिलीमध्ये येणारा सुद्धा शब्द आहे, परंतु साईट वर्ड जे आहेत त्याला अशा प्रकारचे कुठलेही नियम लागू होत नाही, पण त्यांचे उच्चार त्यांना सांगा. अँड, ओके, त्यानंतर इन, ऑन, हे जे शब्द आहेत हे साईट वर्ड्स आहेत. ओके, आय, यू. सो अशी जी काही साईट वर्ड्स आहेत हे साईट वर्ड्स मुलांकडनं पुन्हा पुन्हा वाचन करून घ्या. सुरुवात ही 5-5 शब्दांपासून केली. तुम्ही तुमचे मुलं किती लहान मोठे आहेत त्यानुसार हे शब्द जे आहेत ते जरूर वाढवा. आणि शिक्षक विद्यार्थी मित्रांनी, शिक्षकांनी सुद्धा या मोहिमेमध्ये सहभाग घ्यायचा आहे, जेणेकरून की इंग्रजी वाचनाची मोहीम जी आहे ती घराघरामध्ये पोहोचावी आणि प्रत्येक कुटुंब जे आहे कमीत कमी साक्षर व्हावं आणि त्यांच्या मुलांना इंग्रजी बोलता यावं, जेणेकरून की काही पुढे कुठेही इंटरव्ह्यू मध्ये मागे पडणार नाही. आता लहान पॅरेग्राफ कसा वाचायचा ते आपण बघूया. पहा, आता एक छोटासा पॅरेग्राफ इथं घेतलेला आहे मी, जो की तुम्हाला या एका उच्चारावरच मी तुम्हाला हे पॅरेग्राफ जे आहे तो घेतलेला आहे. बघा कसं वाचन घ्यायचं आहे. आता या उच्चारावरचे जे शब्द आहेत ते अशा पद्धतीनं गोल करायचे आहेत. मुलांनाही ते सांगायचे, जे बिगिनर्स आहेत त्यांनी पण सुरुवात अशीच करायची आहे, म्हणजे ते वाचायचे कसे हे कळेल. आता हे जे बाकीचे शब्द आहेत तर ते शब्द जे आहेत ते साईट वर्ड्स आहेत. सो तुम्ही जर मुलांना साईट वर्ड्स सांगणार असाल आणि तुम्हाला जर हा पॅरेग्राफ द्यायचा असेल तर हा पॅरेग्राफ देण्याच्या अगोदर जसे मी इथे साईट वर्ड्स लिहिलेले आहेत तसे देअर लिहा, इज लिहा, आहे ना. द हा पण साईट वर्ड आहे, तो वाचायचा कसं हे मुलांना सांगा, उच्चार लिहून द्या. सो अशा पद्धतीने साईट वर्ड्स मध्ये जे तुम्ही वाचायला देणार आहात ते शब्द तुम्ही साईट वर्ड्स मध्ये मुलांकडनं अगोदरच तयार करून घ्या, म्हणजे ते मुलांना सहज वाचता येतील आणि त्यांना अवघड वाटणार नाही. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप होईल की ओ, आम्ही तर हे छोटे छोटे शब्द पण वाचू शकलो, आम्ही उत्तरं पण लिहिली आणि आता आम्ही छोटासा पॅरेग्राफ सुद्धा वाचू शकतोय. बघा हा प्रयत्न करून. तर बघा कसं वाचाल, मग मुलांना वाचायला सांगा. देअर इज अ क ॲट कॅट, द क ॲट कॅट, cat, s at, sat, on, a, m at, mat, the, k at, cat. आता हा शब्द माहित नसलेला असेल तर तुम्ही त्याची मदत करू शकताय. त्याला वाचता येतं का पहा, नसेल येत तर तुम्ही सांगा. इट्स, इट्स, द क ॲट कॅट, इट्स अ र ॲट रॅट. बघा तुमच्या मुलांना किती आनंद होईल की एक छोटासा पॅरेग्राफ सुद्धा त्यांनी अगदी 10च मिनिटांमध्ये वाचलेला आहे. सो कमेंट मध्ये उत्तर जरूर लिहा आणि या मिशन मध्ये सहभागी जरूर व्हा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. किती जणांना शेअर केलेला आहे ते जरूर व्हिडिओ मध्ये लिहा. जरूर कमेंट बॉक्स मध्ये किती शेअर केलेत हे लिहायला विसरू नका. गावाचं नाव टाका, स्वतःचं नाव लिहा. आणि हो, ही सिरीज पुढे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. अजून लाईक नाही केलं नक्की लाईक करा आणि हाईपचं बटन येईल तर हाईप सुद्धा करा. आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला पूर्ण सिरीज जी आहे ती माझ्यासोबत करता येईल आणि तुम्ही सुद्धा पक्के व्हाल. सो पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा, ज्याच्यामध्ये नवीन पद्धतीने नवीन गोष्टी आपण शिकणार आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.